नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपली भेट झाली आहे. लाईन ब्लॉक काढताना काय काय अडचणी येतात, पाणी का जात नाही, अशा बऱ्याचशा अडचणी घरात हमेशा होत असतात. कारण की पाणी जर नाही गेलं तर सर्व खूप अडचणी निर्माण होतात. बघू शकता मित्रांनो, ही लाईन ब्लॉक झाली काहीतरी साधारणतः 1 महिना झाला असेल. तर ही लाईन ब्लॉक झाली होती मित्रांनो. त्यांनी सकाळी कॉल केल्यानंतर आम्ही लगेच जाऊन पाहणी केली त्या कामाची. लाईन ब्लॉक असली, लाईन कशीही ब्लॉक असली मित्रांनो, तरी तुम्ही ती लाईन जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटात तुम्ही ती लाईनचं ब्लॉकेज तुम्ही सहज काढू शकता. मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन आले असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबण्याला विसरू नका. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब माझ्या कामाची व्हिडिओ बनवण्याची गती वाढवतो. मित्रांनो, लाईक करा मित्रांनो. सगळ्यात पहिलं आपल्याला मित्रांनो मोटरचा इंतजाम करायचा आहे. मोटरशिवाय हा ब्लॉक निघू शकत नाही. तुम्ही ॲसिड टाका, काही टाका. बघा शकता मित्रांनो, तुम्ही आता एक कपडे मारून घ्यायचे पहिले पाईपाला. कपडे असे लावायचे मित्रांनो, त्याला गुंडाळायचे की कपडे गुंडाळताना अशा गुंडाळायचे की ते तुम्ही जर त्या पाईपात टाकशाल तर ते पाणी रिटर्न यायला नको आपल्याकडे. पाणी फक्त पाईपामध्ये गेलं पाहिजे. ते पूर्ण ताकदीने दाबायचं, या पाईपामध्ये दाबून ठेवायचं. तुम्हाला जर ट्रॅप असेल तर ट्रॅपच्या होलमध्ये तो पाईप आत ढकलून द्यायचा. त्याला पहिले ढकल्यानंतर पाईप गुंडाळायचे तुमच्या हिशोबाने. पण ती नळी पाईपातच गेली पहिला आतमध्ये. हा डायरेक्ट खाली एल्बो होता. याने काही ट्रॅप वगैरे काही लावला नाही वाटतं, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट नळी आत अशी मोकळी सोडून दिली. ती ह्याला पूर्ण असं दाबून घ्यायचं आहे की पाणीचा प्रेशर किती जरी असला तर पाणी फक्त खाली गेलं पाहिजे त्या पाईपामध्येच, म्हणजे असं वरती नको यायला पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला त्याची सोय करायची आहे. कसाही ब्लॉकेज असू द्या मित्रांनो, तुम्ही ब्लॉकेज 100% काढू शकता. मित्रांनो, परत असं लिकेज वगैरे कुठं कनेक्शन असलं तर शक्यतो लवकरात लवकर ते नळ रिपेअर करून घ्यायचे मित्रांनो. कारण की चांगलं नसतं नळ लिकेज वगैरे होणार घरामध्ये. त्याच्यामुळे लगेच त्या नळाचं काम करून नळ चेंज करून घ्यायचं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, आता ही मोटर लावलेली आहे, आम्ही मोटर चालू केलेली आहे. आता पूर्ण पाणी हे आता सर्व पाणी त्या पाईपात जातं आहे मित्रांनो. तर इकडे पाणी यायला लागल्यामुळे इकडे आम्हाला कपडा दाबावा लागला मित्रांनो. जिथे त्या पाईपाचे कनेक्शन ज्याचं अटॅच असतील त्या ठिकाणी पाणी निघेल मित्रांनो. त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्याचं तोंड दाबून ठेवायचं आहे. फक्त बाहेरच्या साईडला ते पाणी आलं पाहिजे. आता हा फॉल्ट 10 मिनटं मोटर चालल्यानंतर हा फॉल्ट निघालेला आहे मित्रांनो. आता पहा, हे पाणी टाकतो आहे आम्ही, सहज पाणी जातं आहे. बघू शकता तुम्ही, फक्त 15 ते 20 मिनटं आम्हाला लागले आहे मित्रांनो. हे कामाला सहज निघालं पाणी बाहेर. बघितलं मित्रांनो किती वेळ लागला आहे काम करण्यासाठी. आणि आपण